अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शिरोली पुलाची येथे पंतप्रधान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घनकचरा 27 लाख रुपये आणि मैला गाळ व्यवस्थापन 2,38,00,000 रुपये प्रकल्प ग्रामपंचायतीच्या वतीने 54 एकर शासकीय गायरानातील 5 गुंठे जागेवर राबवण्याचे निश्चित करण्यात आले होते। मात्र या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी गेलेल्या ग्रामपंचायत सत्ताधारी व पदाधिकाऱ्यांना अतिक्रमणधारकांच्या तीव्र विरोधामुळे माघार घ्यावी लागली। दिवसभर चाललेल्या या शाब्दिक वादावादीनंतर हातकणंगलेच्या तहसीलदारांनी मध्यस्थी करत मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंतचा जागा निश्चित करून प्रकल्पास सुरू करण्याचे आदेश, त्यासाठी अतिक्रमणधारकांनी सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे। शिरोली पुलाची तालुका हातकणंगले गावाच्या हिताचा हा महत्त्वाचा प्रकल्प 54 एकर गायरान माळावरील 5 गुंठे जागेवर राबवण्याचा ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याने त्यानुसार आज सकाळी जिल्हा परिषद सदस्य सलीम महात, पंचायत समिती सदस्य सौ कमल कोंदांडे व सरपंच पद्मजा करपे, उपसरपंच विजय जाधव, ग्रामविकास अधिकारी सौ गीता कोळी यांच्यासह ग्रामपंचायत सत्ताधारी सदस्य भूमिपूजनासाठी गेले होते। मात्र त्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणधारकांनी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला। यामुळे दोन्ही बाजूमध्ये शाब्दिक वादावादी झाली व दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। त्यामुळे या वादावर पडदा टाकण्यासाठी हातकणंगले तहसीलदार सुशीलकुमार बेल्लेकर यांना बोलवण्यात आले। बेल्लेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन 54 एकर जागेचा नवीन नकाशाची पाहणी करून सत्ताधारी व अतिक्रमणधारकांची मते जाणून घेतली व प्रकल्पाला विरोध करणाऱ्या अतिक्रमणधारकांना खडे बोल सुनावले। तसेच उद्या मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत स्वतःहून जागा निश्चित करून द्या, अन्यथा ठरलेल्या जागेवरच पोलीस बंदोबस्त भूमिपूजन करून प्रकल्प राबविला जाईल अशी स्पष्ट भूमिका घेतली। पण गेल्या 40 वर्षापासून या 54 एकर शासकीय गायरान जागेवर अतिक्रमण करून अनेकांनी शेती व वीटभट्टी व्यवसाय सुरू केल्यामुळे गायरान संपुष्टात आले आहे। या अतिक्रमणाबाबत काही वर्षापूर्वी गावकऱ्यांनी आवाज उठवला होता। सध्या या प्रकरणी न्यायालयातून स्थगिती आणण्यात आली असल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। या जागेवर अनेकांची शेती व वीटभट्टी व्यवसायावर उदरनिर्वाह चालतो। न्यायालयाच्या चौकटीत राहूनच निर्णय व्हावा। तसेच हा प्रकल्प नदीपात्राच्या कडेला केल्यास शेतीचे मोठे नुकसान होईल। आमच्या गावाच्या हिताच्या या प्रकल्पाला विरोध नाही, मात्र सध्या निवडलेल्या जागेला आमचा विरोध आहे, असे अतिक्रमणधारकांनी स्पष्ट केले। अतिक्रमणधारकांनी स्वतःहून मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत प्रकल्पासाठी योग्य असलेली जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन तहसीलदार यांना दिले आहे। त्यानंतर त्या जागेचे भूमिपूजन करून प्रकल्पास सुरुवात करावी अशी विनंतीही त्यांनी केली आहे। आता मंगळवारी यावर नेमका काय निर्णय होतो याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे। यावेळी माजी उपसरपंच कृष्णात करपे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कोंदाडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील, डॉक्टर सुभाष पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील, महादेव सुतार, महम्मद महात, महादेव सुतार, संदीप तानवडे, योगेश खवरे, अरिफ सरजेखान, दीपक यादव, हर्षदा यादव, संदेश शिंदे, श्रीकांत कांबळे, तलाठी महेश सूर्यवंशी, कोतवाल संदीप पुजारी, विठ्ठल पाटील, भगवान पाटील, सर्जेराव खवरे, सर्जेराव कदम, सलीम मुल्ला आदीसह उपस्थित होते।